हे तुला संभाजीनगरला जायचं आहे बघ. तुला सगळे बघताय म्हणून काय देवांशी हे बघ. हे आमचा देवांशी नाटकी देवांश माझे नाटकी व्हिडिओ आहे बाबू. मग तुला दिसेल ना युट्यूबला तुझा व्हिडिओ. मग तू बघशील ना बाबाच्या मोबाईल मध्ये आजीच्या मोबाईल मध्ये. तुला बघशील. हा तुला जायचंय संभाजीनगरला. हा काय तुला खूप झोप आली आहे. चल मग झोप. चल मग जुजू. तुला कुसुम आजीकडे नाही थांबायचंय का. तुला झोप आली मग तुला जायचं नाही का संभाजीनगरला. हा नाही जायचं. इथं थांबायचं ग. म्हणजे माझे बाबू शाळेत जातील तिथलं. हा कोण जाईल शाळेत. तू पप्पाच्या शाळेत जाशील. ती पप्पाच्या शाळेत आपल्याला नाही शिकून देणार. त्यांची मोठी शाळा आहे. आपण छोटा आहे ना. मग आपली शाळा संभाजीनगरला असते. पप्पाची कशी संभाजीनगर पासून जळगावला आहे तशी. तुला इथं शाळेत जायचं होतं. हा पण मग पप्पाला टाइम नव्हता ना नेऊन सोडवायला आणायला. हा पप्पाची पण शाळा चालू आहे ना. तर मग आपल्या बाबाकडे थांबून मस्त शिकायचं. बाबा किती लाड करता तुझा. किती लाड करता सांग. किती काय काय देता तुला. हा आईस्क्रीम आणत्या फिलून आणत्या. अजून काय करता. पप्पा तर असं काही करत नाही ना इथं. पप्पाला टाइम नसतो म्हणून बाबा सगळं करता. हुशार लय हुशार झालंय. नमुना आहे तो नमुना आमचा. तुझं मज्जा आली आता आमची. आणि देवड्याला जायचंय आज. आमच्या देवांशला जायचंय तिकडं संभाजीनगरला. संभाजीनगरला सोया चिप्स. बाबा त्या सोबत जाय. हा का रे असेल ना बाबा शनिवार रविवार. शनिवारची सुट्टी असली ना मग बोबड. हॅलो चिकन खायचंय का. चिकन खायचंय. नाही खायचंय चिकन. मग काय खायचंय तुला. कोणी आणलं ते. यांनी आणलं का कुसुमाजी. हा हा बापरे. तुला शाळेत जायचंय का. देवडू देवांश देवांश ते सगळं त्याच्यामुळे पाणी. तुला तर नाही चिकट लागलं. अरे जाऊ द्या आपण पिक करू. पाणी सांडल चालेल ना. मला करमायचं नाही आज देवंश गेल्यावर. बाहेर मानते ते मग इकडे म्हणतात बाहेर. व्हिडिओ बाहेर काढायचा असं म्हणतो. ते आमच्या खेळण्याच्या बागेत म्हणतो. अरे नाही म्हणत ते तिकडे बागेत म्हणत्या. त्याचं नाव नाही माहिती आपल्याला. त्याचं नाव का. त्याचं नाव हे डिम्पी. हा डिम्पी. आजी काही पण सांगते ना. डिम्पी त्याचं नाव डिम्पी आहे. डिम्पी कडक होता लय कडक होता. मग अय चालला का तू. हा का रे कुत्रा आलं होतं. सगळं घेतलं दुधाची बाटलीच ठेवली. आले कोणाची बॉटल आहे.
कोणाची बॉटल ही? ही दूध बॉटल कोणाची आहे? थँक्यू म्हण ना मावशीला. थँक्यू. बाबा मोबाईल राहिला काय? ही दूध बॉटल माझी आहे का? ती तुझ्या हातातली बॉटल माझी आहे का? मग कोणाची? तुझी आहे. द्याशी झाकून ठेवू आपण. हा चला. बॉटल राहिली ती ना. हा जा. त्याला असं वाटलं ही मला ठेवूनच घेईन आता इथं. एवढ्या गरमीत घुसला मध्ये. त्या आजी सोबत बोलला का तू? त्या आजी दिली चल मला एक पादे दे. आजीची बॅग टांगून ठेवशील. त्याची दुधाची बाटली इथंच राहिली होती. मी आणली मागून. ती घेतली होती. सगळे तुकी लावून देता म्हणा. आहे ना. आम्हाला असंच म्हणलं होतं सांग. ताईला म्हणतो तुम्ही सगळ्यांनी तुकी लावली. हा का? कशी कॅडबरी? कॅडबरी कशी बाळ? कशी बिघडून गेली म्हणते. म्हणतो आजी सगळी बिघडून गेलेली आहे ना दुधाची. आई दुधाची आहे. पुढे ठेवली. चपातीचा डब्बा घेतला ना. चपात्या चटणी तो टाकला त्याच्यात. नक्की टाकला नाही तर राहायचं इथं परत. टाकला हाय त्याच्यात. हाय माझी बायकोची कॅटू कॅटू खाती ग. घाम किती आला बाळाला. आता तो झोपणार आहे. चल तो आजीबाई. झालं सुरू. आजीबाईची उद्यापासून ड्युटी सुरू. परवापासून आहे ना पेलो शाळेत. आणि ते ते मानन फिन म्हणल्यावर किती संध्याकाळ उद्या निमिरात होईल. किती तारखेपासून शाळा आहे त्याची? कालपासून सर कालपासून झाली. फोन बी आला सकाळी. पुढची सकाळी फोन आला. किती म्हणजे किती ते किती? 9 ते 1. बाबू खाली यायला लागलं. आपल्याला काय 8:30 ला इथून पुढे एकटा बसायची शाळेत. बाबाला घेऊन नाही बसायचं आता बरं का. त्याला लय मित्र आहे त्याला. पहिल्या दिवशी सुरुवात नाही करायची. चलो बाय बाय. बाय कर. बॅटरीच आहे पिलू बाय बाय कर. बाय तर कर ना मम्माला. बॅटरी घेतली ना. पिलू बाय बाय कर. मम्माला बाय कर ना. बाय कर. बाय कर पटकन. जाऊ दे मी चालले. मी जाऊ का? सगळ्यांना बाय बाय कर भाऊ. देवांश बाय बाय. चलो व्यवस्थित राहा. आजी बाबाला त्रास देऊ नको. हा मम्मीच्या चालू आहे चपात्या. त्याला आलोय माझी बहीण आणि मी सपनाच्या घरी. आणि आता आंघोळ वगैरे झाली. चपात्या बनवते. आणि सपनाच्या मागे बाळ आहे ना. ते बाळ बी सारखं त्याला घ्यावं लागतं. तरी सपनाची शिफार होते बाई. लहान बाळ सांभाळून खरंच ना. नाही तर लहान बाळाला सांभाळायला माणूसच लागत नाही. हा ना. त्यांचे आई बाबा आले होते. गेले देवांशला घेऊन. देवांश गेला काल आम्ही आल्याच्या नंतर. देवांशला म्हणलं थांब ना देवांश. तो नाही माझी शाळा उघडली. लोक म्हणते पोरींच्या घरी गेल्यावर तुम्हाला स्वयंपाकाचं काम राहतं. ते झालं. पण मग आता आपण पण आल्यावर थोडीफार मदत केलीच पाहिजे. कारण कसं आहे आता लहान बाळ आहे ना. जर त्याला झोपी लावायची. मग मला पण बसून नाही आवडत. मी थांबतात ना मी बनवते. त्याच्यात काय एवढं. मला कामाशिवाय जमत नाही रे. कामच करावं लागतं. बसल्यावर माझ्या हात साईड. बऱ्याच दिवसापासून आता मला काही जायला भेटलं नाही कोलपेवाडीला. सपनात परवा जसं भार्गव झाला आणि डिलिव्हरी वरून आली तर तिला जायलाच भेटलं नाही. 2 महिन्यात भार्गवचा बर्थडे तरी बाहेरला यायला जमलंच नाही. मग मीच येते भेटायला. म्हणलं चला आता. बरेच दिवस झाले का खरंच. 8-9 महिने झाले ना. आणि मग माझी बहीण सपनाचं घर बघायचं होतं. म्हणजे सपनाकडे यायचं होतं भेटायला. आणि त्यांच्या गाडीचं पण मध्ये असं झालं होतं. त्याच्यामुळे आले ते भेटायला. गाडीचं लय अवघड झालं होतं. मग म्हणलं चला भेटून पण येऊ. त्यांचं म्हणजे
इतकं गाडीचं अवघड झालं होतं तर पुढचं गाडीचं काहीच राहिलं नाही. हा त्याच्यामुळे सगळे अक्षरशः देवाची कृपा झाली. भार्गव आणि ते तिघजण पुढे बसेल होते पण देवाची कृपा झाल्यामुळे बरं झालं म्हणजे काही झालं नाही. फक्त गाडी पुढे चपली काहीच राहिलं नाही. मग झाली आता तयार गाडी माझी टाकली बहीण होती पण शोरूमला. आपण सपनाला भेटायला जाऊ. बराच खर्च आलाय पण इन्शुरन्स असल्यामुळे वर्ष काही- श्राद्धाला गेले होते माझ्या मामाच्या. पण तसंच माझ्या बहिणीला येता येता घेऊन आले. म्हणलं चल आपण सपनाच्या घरी जाऊ भेट. आणि मला पण खूप दिवसापासून व्हिडिओ टाकायचा मूडच झाला नाही कारण आमच्या गाडीचं असं झालं होतं त्याच्यामुळे माझं पण मन लागत नव्हतं. आणि आई बाबा पण आले होते त्या गाडीचं म्हणजे नाही का शोरूमला टाकायची होती. इन्शुरन्स पण होता ना तर इन्शुरन्सची तारीख पण संपत आलेली होती त्याच्यासाठी मग पटकन टाकायची होती. तर मग गाडी टाकली शोरूमला. इन्शुरन्समध्ये सगळं काम झालेलं आहे आता तिचं. तर अजून घरी नाही आणलेली त्यासाठीच आई बाबा पण आले होते आणि आता आई बाबा पण गेले. आणि देवांची पण शाळा उघडणार होती मग तो पण थोडासा इथं राहील त्याच्यासाठी. आणि मग ते गेले आणि मम्मीने ते आले. आता मम्मीने ते पण जाणार होते त्याच्यामुळे बोरच होणार आहे मला तर तसं पण तेवढंच 15 दिवस कसे तर निघून गेले कारण ते गाडीचं बघून एवढं टेन्शन आलेलं होतं ना. गाडीच म्हणजे पार्लेच अवघड झालं. आणि इतक्या दिवसात आणखी यायला पाहिजे होतं भेटायला पण मग माझी बहीण म्हणली चला मला पण यायचं भेटायला. म्हणजे चल मग आपण जाऊ. मग आम्ही दोघी काल रेल्वेने आलो. रेल्वेने आलो काल. मग तिथं उतरलो बाबा आले आम्हाला घ्यायला. मग बाबांनी त्यांनी मम्मीने त्यांना सोडलं थोड्या वेळ बसले आणि मग गेले कारण आज एक चुलत दिराचं लग्न पण होतं तर मग त्यांना लग्नाला पण जायचं होतं. मग आणि देवांशी शाळा सुरू झाली तर उद्यापासून देवांशला पण शाळेत जायचं. शाळेतून पण फोन आला होता त्याच्यामुळं मग ते गेले. आता बघू आम्ही कधी जाऊ. एक आजी देते बाळाला. हा आजी तिथे झोका बाळाला इकडं बाळ झोपतं इकडं.